सुंदर केसरी पती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती राष्ट्रावधान जागृत राष्ट्रप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर आज ना मला मास्तरांनी शिवराज्याभिषेकाविषयी सांगितलं. ते काय म्हणे इतिहासात लिहिलेला सुवर्णशान नाही तो खरं आहे का? हो बरोबर आहे की. असं कसं? अरे लेकरा, रोज रात्री जी भाजी भाकर रचवून येऊन झोपतोय ना, त्याचं कारण आहे आपलं शिवबलाचं. का बरं? अरे बाबा, माणसाच्या रूपात राक्षस असणाऱ्या लाखो येऊनांना अंगाची भाकर घातली शिवबानं. मग मला पण सांगा ना त्यांच्या गोष्टी. नाही बाळा, आता नाही, आपण रात्री झोपताना बोलूया. नाही, मला आताच ऐकायचंय. अरे बर चल, तुला एक गोष्ट सांगतो. 350 वर्षांपूर्वी जेव्हा जिजाऊ व हजारो निर्दोषांचं स्वप्नास्त्र स्वराज्य उमलत होतं, तेव्हा औरंगजेबाला काही शाळा झोप लागत नाही. त्यामुळे औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगला दिल्लीच्या दरबारी बोलवले. बाबा, त्या दरबारात काय घडलंय? चल की तुला सांगतो मी. हॅलो. हॅलो. इनायत खान, तुम वीर सूरमा हो, दानिश्वर हो, लेकिन मसल्तन हम ये जिम्मेदारी मिर्जा राजे जय सिंह को सौंप रहे हैं. हौसला अफजाई का शुक्रिया जनाबना. ये आपने क्या किया जहांपना? आपने आपका पहना हुआ काबा हमें पहना दिया. मिर्जा राजे, ये दिल्ली दरबार वीर सूरमाओं की, अनवर रुस्तमों की शान है. यहाँ हजारों जंग फिरोज हैं, लेकिन शिवा को नेस्त नाबूद या तो हम कर सकते हैं या आप. इसीलिए तो आलम दुनिया आपको जफर असार कहती है. आलम ये औरंगजेब का काबा पहनना और उसकी इज्जत की शहाजत वो सिर्फ आप रख सकते हो मिर्जा राजे.
ये काबा आपके तन पर है। इसका मतलब ये है कि खुद आलम ये औरंगजेब आपके साथ है। एक और बात, हुक्म जहां बना। दक्खन में आपके साथ एक और सरदार जाएंगे। दलाल खान दाऊद जही। दलाल खान दाऊद जही। हाँ, दलाल खान दाऊद जही यानी दिलेर खान पठान। जहां बना आपको हमारी वीरता पर एतबार नहीं। आप बहुत बड़े वीर हो, शूरमा हो, हमें आपकी वीरता पर शक नहीं। गुस्ताखी माफ जहां बना। फिर ये दिलेर खान हमारे साथ। मिर्जा राजे, हम एक बार की हुई गलती दोहराना नहीं चाहते। हमें आप पर पूरा एतबार है, लेकिन उस शिवा पर नहीं। महाराज मिर्जा राजे साहब, आप हमारे लिए बेहद कीमती हैं। हम आपको किसी भी हालत में खोना नहीं चाहते। तकलिया। शहंशाह का इकबाल बुलंद। दिलेर खान को भेजिए। जहांपना का इकबाल बुलंद हो। दिलेर खान आपकी खिदमत में हाजिर है जहांपना। दिलेर खान, हम तुम्हें बहुत बड़ी और खुफिया जिम्मेदारी सौंपने वाले हैं। जो हुक्म मेरे आका। दिलेर खान, तुम मिर्जा राजे के साथ दक्खन जाओगे और तुम्हें इस बात का ख्याल रखना होगा कि शिवा और मिर्जा राजे किसी भी हालत में एक ना हो जाए। गुस्ताखी माफ जहांपना। और ऐसा क्या होगा? क्या होगा? अगर शिवा और मिर्जा राजे एक हो गए तो मुगल सल्तनत 2 दिन में उखड़ जाएगा। तुम्हें इस बात का ख्याल रखना होगा कि शिवा और मिर्जा राजे किसी भी हालत में एक ना हो जाए। जो हुक्म जहांपना। खानावर तुटून पडले। फक्त एक जागा नाही, स्वराज्य हिंदण्यासाठी तयार म्हणून दिलेली जागा नव्हे. स्वराज्य प्रत्येक हिंदूसाठी जगण्यासाठी जिवंत असलेली एक आशा आहे, जी या मुघलांच्या अत्याचाराखाली हळूहळू का होईना पण श्वास सोडते. हे पर्वत सागर सह्याद्री हे घर आहे आपलं. हे घर लुटण्यासाठी अनेक कैवारी नरकातून वेशांतर करून माणसाचं रूप घेऊन आली आणि नामशेष झाली. यांची मूर्ख स्वप्न आणि गोड जाळून त्यांच्याच काचईने निकटलेलं जग म्हणजे आपलं, माझं, तुमचं, शिवबांचं, जिजाऊचं स्वराज्य. हे स्वराज्य आपल्याला जपायचं. यासाठी सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब टाकली आहे. मग लढा, रक्ताच्या शेवटच्या ठेवेपर्यंत लढा आणि साधारणच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा. उचला समशेरी, बोल भवानी, जय शिवाजी. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. ये किला हमारे हवाले कर दो, वरना तुम सब तक कर दिया जाएगा। अरे दिलेर खान, जोपर्यंत मी इथे आहे तुला पुरंदर काय पुरंदरचा दगडही घेऊन देणार नाही. चल निघ. नेस्तनाबूद. लेखा.
हे सगळं पुरंदरावर होत असताना राजे राजगडावर होते. महिनाभर वाटाघाटी झाल्या आणि भेटीचा दिवस आषाढ महिन्यातील 9चा ठरला. जशी भेटीची तारीख निश्चित झाली, राजांची तकबक वाढली. त्या भेटीतून काय निष्पन्न होईल याचा काही अंदाज लागत नव्हता राजेंना. मग राजेंना चतुराईनं जिजाऊ मातेंना कोंढाण्यावर हलवण्याचा प्रस्ताव ठेवला. साहेब, आम्हाला एक पत्र भेटलंय जे वैद्यकीय मोठा गुन्हा दाखवून 2 वर्षांपूर्वी पकडलं होतं. त्याच्यात असं बोलतात की मिर्झा राजेंना कांदाहारमध्ये पाठवणार. म्हणजे ज्यांनी त्यांना गादीवर बसवलं त्याच मिर्झा राजेंच्या विरुद्ध हे कारस्थान. नुसतं दाखवणारच नाही आहोसाहेब, तर हे पत्र त्या आगमन मिर्झा राजेंच्या शतरंजपटावर ठेवणार आहोत आम्ही. आमचा तोच प्रयत्न असेल. पण आहोसाहेब, मिर्झा राजे जयसिंग यांनी सारी हयात त्या औरंगजेबाची चाकरी केली. ते आपण कितपत साथ देतील ह्याची एक शंकाच. आमचा तोच प्रयत्न. आम्ही हे सगळे डावपेच तेव्हा सुरू केले होते जेव्हा मिर्झा राजे स्वराज्यावर चालून आले. या शंभराजे, आज कुठे मोहीम तुमची? आबासाहेब, आपण शर्दी जाणार? होय बाळराजे. पण आऊसाहेब म्हणलेल्या आपण मिर्झा राजाला ठार माराल म्हणून. आबासाहेब, आपण शर्दी गेलात तर आम्हाला वाईट वाटेल. आमचे आबा शूर आहेत, त्यांनी तह करू नये. शंभूराजे, इकडे लक्षात घ्या, तुमचे आबा तह करायला नाही, सुरुंगाची वाट पेटवायला गेला. तुम्ही फक्त त्यांच्या प्रत्येक कृतीला निहाळा, लक्ष द्या आणि मग तुम्हाला कळेल की शिवबांना निरखणे हेही मोठे शिक्षण. आहोसाहेब, आम्हाला वाटतं तुम्ही आणि राणीसाहेबांनी लवकरात लवकर कोंढाणा जवळ करावा. कारण की आम्हाला माहित आहे मिर्झा राजे तहामध्ये कोंढाणा मागणारच. जर तुम्ही तिथे असला तर आम्हाला एक निमित्त मिळेल. राजे, तुम्ही मिर्झा राजांना भेटायला जात आहात पण आम्हाला चिंता वाटते. ते काही घातपात तर करणार नाही. ही चिंता सोडून द्या आहोसाहेब. मिर्झा राजे राजपूत आहेत, आपल्या शब्दाचे पक्के आहेत. आज्ञा आहोसाहेब. ज्या मिर्झा राजांना औरंगजेबाची आयुष्यभर चाकरी केली त्यालाच त्या औरंगजेबाने लाथाडले. अखेर आई साहेबांसोबत युक्ती आखून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपलं महाराज मिर्झा राजांना भेटायला गेलं. आइए राजा साहब, आइए. मिर्जा की छावनी में आपका स्वागत है. ये आप क्या
कर रहे हैं राजा साहब? अब आप हमें शर्मिंदा कर रहे हैं राजा साहब। बैठिए, तशरीफ रखिए। हमें तो विश्वास नहीं हो रहा कि आप हमारी पनाह में हैं। अफजल खान मोहम्मदीन से तो आप डरे नहीं। शाइस्ते खान और सिंधी जौहर पर आपकी शमशीर बेखौफ चली, और आज आप मिर्जा राजे से डर गए। राजा साहब, मिर्जा की शमशीर पर तो मुगल सल्तनत खड़ी है। बस, बहुत हुआ। हमने आपकी बातें सुनी। ख्याल अच्छे हैं, लेकिन अब कुछ काम की बात। हमें आपके सारे किले चाहिए। 35 किले चाहिए हमें आपके। बादशाह की खिदमत। होश में आओ राजा। आलमगीर हिम्मत के समान है, एक लफ्ज और नहीं। मामा साहेब, दक्कन को रोक डालने के लिए शाही खजाना खुला है। उत्तर के सारे हिंदू राजा को सबने इस कदर हिंदू प्रमुख बना लिया है कि सर उठाने की तो क्या, नजरें मिलाने तक की जरूरत नहीं है उन्हें। अब दक्षिण में शिवा का खात्मा करो। आप कामयाब होंगे तो हम मिर्जा राजा से बड़ा रुतबा इनायत करेंगे। दक्कन फतेह के बाद अब मिर्जा राजा और उसके औलाद को काबुल कंदाज के रेगिस्तान में भेज देंगे। वही रेगिस्तान उनका कब्रिस्तान बन जाएगा। शिवाजी राजा, गुस्ताखी की हद है। औरंगजेबाच्या हाताने रंगलेली मेहंदी आणि मुघल सल्तनतचा मोहर तर तुम्हाला चांगलाच ठाऊक आहे. स्वयं परत येईल. इन नकली चीजों में हमें कोई दिलचस्पी नहीं। असली है आपके किले, और वो हमें सारे के सारे चाहिए। बस। ह्या भेटीत मिर्झा राजांना भरपूर समजवण्यास प्रयत्न केला. अखेर महाराजांनी 23 किल्ले आणि त्यासोबत 4 लाख फूटचा प्रदेश आणि 3 लाखाची खंडणी सुद्धा देण्यास तह केला. एवढेच नव्हे तर युवराज शंभूराजांना मनसबदार बनवण्यास सुद्धा होकार दिली. आणि जोपर्यंत सगळे किल्ले मुघलांच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत युवराज मिर्झा राजांसोबतच राहणार हे निश्चित झाले. आइए शंभूराजे, आइए। शंभूराजे, मेहमान नवाजी के तौर पर हम आपको नजराना इनायत करना चाहते हैं। दादाजी, हम तो आप ही के हैं, मेहमान नहीं। जी बिल्कुल, लेकिन कुछ रस्म रिवाज होते हैं। मुगल सल्तनत की ओर से सूरमा दिलेर खान खुद अपने हाथों से आपको नजराने से नवाजेंगे। दिलेर खान, गुस्सा छोड़ दो। जितना झगड़ा उतना ही प्यार। खान साहब, इनके पिताश्री ने हमें 23 किले और 4 लाख मुल्क दिया है। चलिए हमारी तरफ से ही दे दीजिए। ठीक है मिर्जा जी, जैसा आपका इंशाअल्लाह। और हमारी तरफ से आपको एक हाथी भी भेंट दिया जाएगा।
और हाथी का नाम है सूरज। हाथी तो आपको पता ही होगा ना। हाथी ऐरावत पाहिले आम्ही. अमृत मंथन से निकला था वो। हो. कहा? अरे हे सह्याद्रीच आमचे ऐरावत. शंभू राजे, वाह. तुमचा हत्ती प्रसंगी मनगटास बांधून राजगडावर नेणारी हिंमतबाग माणसं आहेत आमच्याकडं. पण आमचा ऐरावत कसं घेऊन जाल तुम्ही दिल्लीला? शंभू राजे, बड़ा ही तेज दिमाग है आप. शंभू राजे, अगर आपका दिमाग इतना ही तेज होता तो क्यों ना आप मिर्जा जी के साथ एक शतरंज का खेल खेले? शंभू राजे, आप हमारे साथ शतरंज खेलोगे? खेलेंगे, जरूर खेलेंगे. शंभू राजे, मिर्जा जी को हराना इतना भी आसान नहीं है. 3 लोग मिलकर शतरंज खेलते हैं, फिर भी वो मिर्जा जी को हरा नहीं पाते. तो आप कैसे हराओगे? लेकिन खान साहब, अगर दादाजी हार गए तो आप हमें क्या दोगे? ये मुगल सल्तनत है. आप जो मांगोगे आपको अदा किया जाएगा. ठीक आहे, खेळू आम्ही. शब और बात. अरे वा, मिर्झा राजा आमचे शंभू राजांचा तुमचा राजाच मानला की. हाँ, हम हार गए. वाह शंभू राजा, वाह. आज तक हम शतरंज में हारे नहीं थे. पहली बार आपने हमें हराया है. माफी दादाजी. अरे नहीं नहीं बेटा शंभू, खेल में हार जीत तो चलती रहती. मांगो शंभू राजे, जो मांगना है वो मांगो. हे शतरंज आहे, यात 64 घरं असतात. आम्हाला एवढ्या ज्वारीचे दाणे हवे आहेत की पहिल्या घरात 1 दाणे, दुसऱ्या घरात 2 दाणे, तिसऱ्या घरात 4 दाणे, तसेच हे 64 घरं पूर्णपणे बनता यावे. आप चाहते तो हीरे मोती मांग सकते थे, पर आपने क्या चुना? 64 गढ़ जवार के दाने. एक कहावत है ना, इंसान हमेशा अपनी हैसियत के हिसाब से ही बात करता है. खान साहब, जेवढे मागितले तेवढे दिला तरी खूप आहे. बुला से जाओ और जाकर जवार की एक बोरी ले आओ. प्रथम किती ज्वारीचे दाणे लागतील ते हिशोब करून घ्या. तेव्हापर्यंत आम्ही स्वराज्यातून बैलगाड्या मागून घेतो. बैलगाड़ी? हो. पहिल्या घरात 1 दाणे, दुसऱ्या घरात 2 दाणे, तिसऱ्या घरात 4 दाणे, तसेच 16व्या घरात 32,668 दाणे. हे 32वे घर आहे. खान साहेब, 32वे घर. 32व्या घरात 2 खर्व 14 कोटी 74 दशलक्ष 83,648 दाणे होतात. खान साहेब, ऐकता ना आपण? हे आपण फक्त 32व्या घरात आहोत. अजून आपल्याला 64वे घर गाठायचे आहे. ओम चरण शक्ति, ये तो चमत्कार है शंभू राजा, चमत्कार. दादाजी, आपण 64व्या घरात पोहोचेपर्यंत अख्ख्या हिंदुस्थानात ज्वारीचे ढीग लावले तरी ते कमीच पडेल. तुम्ही काय, तुमची मुघल सल्तनतही आमचा शब्द पाळू शकत नाही. शंभू राजा, अद्भुत. आज तक हम शतरंज खेलते आए थे और इन 64 घरों के राजा को समझते थे, लेकिन शतरंज के खेल का अर्थ पहली बार आपने हमें बताया है. धन्य हो शंभू राजा, धन्य हो. और आप खान साहब जाइए, जाकर अपने तंबू में सो जाइए.
मग आम्ही आमच्या मागवलेल्या बैलगाड्या परत पाठवून देतो. इजाजत दादाजी. इजाजत है. आता आला औरंगजेबाचा वाढदिवस. त्याने त्याच्या वाढदिवसाला त्याच्या सर्व मनसबदारांना दिल्लीला बोलवले. महाराजांनाही युवराजांसह दिल्लीला जाणं होतं. महाराज चिंतित होते. त्यांना त्यांच्या सर्व विश्वासातल्या माणसांना बोलावून राज्याचा निर्वाह चालू केला. राज्याचा मुख्यधारी कारभार आईसाहेबांच्या हातात दिला. राजे शंभूराजांसह दिल्लीला जाणार या विचारानेच आईसाहेब घायल झाल्या होत्या. राजे, अहो तुम्ही नाही, शंभू बाळ नाही, तर या सगळ्या कारोबाराचं काय? बरं जात नाहीत तर सोबत शंभूंना घेऊन? तुमच्या परिस्थितीचे काही बरे वाईट झाले तर काय? स्वराज्याच्या दिव्यावर डाव खेळतायत तुम्ही. आणि आपल्या येसूबाई, त्यांचं विना कुंकवाचं कपाळ ते कसं बघणार आम्ही? असं म्हणू नका. आम्ही माघारी येऊ, सुखरूपपणे येऊ. जेव्हा आम्हाला काही कळत नव्हते तेव्हा या सत्रेवर बसून हा सगळा कारभार चालवणाऱ्या आऊसाहेबांची आज आम्हाला गरज आहे. ठीक, आज्ञा आऊसाहेब. यशस्वी भव. आईचे मन हे खूप कोमळ असतो हो. जबाबदारी, कर्तव्य आणि ममतेमध्ये जिजाऊंना निवड करणं लय अवघड होतं. पण शेवटी स्वराज्यासाठी त्यांना महाराजांच्या हट्टापुढे हार मानावी लागली. मग काय, महाराज आपल्या विश्वासवंतांसोबत युवराजांना घेऊन आग्र्याच्या स्वारी करायला. हॅलो. दंडवत व्हा महाराज. आम्ही मुजरा करू फार तर. राम सिंह, हा कोण आहे? ये जोधपुर के महाराज जसवंत सिंह. जसवंत सिंग. या जसवंत सिंग पेक्षा आमचा नीच दर्जा, जो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुलगातून पळून आला. आम्ही रांगेत त्याच्या मागे. आम्ही हे खपवून देणार नाही. राम सिंह, जहांपना, क्या हुआ? कोई बड़ी बात नहीं है जहांपना. शिवाजी राजे अभी मुगलिया रिवाजत से वाकिफ नहीं है और थोड़ी नाराजगी. नाराजगी? खिल्लत दे दो उसे, खिल्लत. जो हुकुम था महाराज, जहांपना ने आपको बुलाया है. नाही, वाटलंच तर आमचा मुडका छाटा, पण बादशहाच्या समोर आम्ही जाणार नाही. हरगिज नाही.
देखिए महाराज, जहांपना ने आपके लिए खिल्लत भेजी है. आमचा दर्जा बरोबरीचा आणि तोच मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो. पण इथे अपमानाशिवाय बाकी काही नाही. लेकिन महाराज, खामोश! भेटीला बोलावून भर दरबारात सरेआम आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही चाललाय. आग्र्यात पोहोचण्यापर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक. बादशहाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असे कुणीही समजू नका. एक वेळी आम्ही मौत पत्करू पण अपमान नाही. लेकिन महाराज, खिल्लत तो देख लीजिए. खिल्लत, या अशा खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज वाटतो. बादशहाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. शंभूराजे, चला. अरे फक्त एवढी खिल्लतच काय, स्वराज्याच्या स्वाभिमानासाठी अक्षरशः सोन्याचे नख्खा सुद्धा लाथाळले असते आपल्या शिवबांना. आणि महाराजांच्या अशा कामगिरीमुळे औरंगजेब प्रचंड संतापला. त्याला त्याच्या दरबारात भीती वाटली. अपमान झाल्यामुळे औरंगाने महाराजांना आग्र्यातच नजरकैद केलं. पण तुफानाला कधी कोण कैद करू शकले का? महाराजांनी लगेच बाहेर पडण्यासाठी युक्ती लढवली. त्यासाठी खूप चातुर्याने आजारी पडल्याचं सोंग केलं आणि हिथं सुटकेची तयारी सुरू झाली. दिवस ठरला महाराज. दिवस कोणता? शनिवार. शनिवारी तुम्हाला फिदाई हुसेनच्या हवेलीत घेऊन जाणार आणि ठार मारणार. आबासाहेब, आबासाहेब, आपल्याला काही झालं तर आम्ही जगणार नाही. जगावं लागेल. आपल्या दोघांपैकी एकाला जगावंच लागेल. इतकेच नाही, आपल्या दोघांपैकी एकाला स्वराज्यात पोचावं लागेल. पण आबासाहेब, नाही, जगलो तर आमच्या सोबत, नाहीतर आमच्याशिवाय. नाही आबा, नाही. तुम्हाला काही झालं तर आम्हाला सहन होणार नाही. पहिला धाव आमच्यावर. बाळा, असं होत नाही. वेळ काळ सांगून येत नाही. मग आम्ही काय एवढी धावपळ केली? कित्येक लोकांना भेटलो, कित्येक लोकांच्या पाया पडलो. तुम्ही सांगितलं ते अंमलात आणलं. आमच्या योजनेप्रमाणे सगळ्यांच्याच हालचाली सुरू आहेत. आपल्या परतीच्या मार्गावरती सगळे लोक सुसज्ज आहेत. बहिर्जी, तयारीला लागा. आपण उद्याच बाहेर पडायचं. हो महाराज. आणि हा परवाना तुमच्यासाठी औरंगजेबाच्या शिक्क्याचा. शाबास. वर्णन हुबेहूब तुमचंच. नाक, कद, दाढी, मिशी, नाव फक्त वेगळं. जगदंब. हिरोजी, तुमचं खांब जोखमीचं. विस्तवाच्या पलंगावर झोपावं लागणार तुम्हाला. आपली आज्ञा. काहीही चूक करू नका. आम्ही कसे उठतो, कसे बसतो, कसे खोपतो, त्याचं गेली 4 दिवस तुम्ही निरीक्षण करतच आहात. जी महाराज. इकडं पलंगावर झोपताना हात बाहेर ठेवा. आम्ही तशी पहारेकरांची सवयच घातली आहे. कडं बघून माघारी निघून जातात. आला ध्यानात. आम्ही इथून निघताच बरोबर एका प्रहाराने मदारी मेहतर सोबत बाहेर पडा. जी तुमच्याकडे सारे परवाने आहेतच. ते दाखवत दाखवत राजगडाच्या दिशेने निघा. तुमच्या घोड्यांची सोय केली आहे. जी महाराज. हिरोजी, शताब्दीत बाहेर पडा. जी महाराज. महाराज, तुर्तास आम्हाला हिरोजी म्हणा. ऐन वेळेस गल्लत नको. बोला बोला. सर्जेराव जेथे घोडी घेऊन नदी पल्ल्या उभे आहेत महाराज. ठीक. शंभूराजे,
आपल्या स्वराज्यात महाराजांसाठी प्राण देणाऱ्या लोकांची कमी आहे का? महाराजांसाठी हिरोजी फर्निचर विस्तवाच्या पलंगावर झोपले तेच काय? महाराजांची बुद्धी लय जोरात. त्यांना आधीच आपल्या माणसांना बाहेर पाठवण्यास चालू केले. पण महाराज फौलाद खानाच्या पहारातून आणि आग्र्याच्या वेढ्यातून कसे सुटले हे तर कोणीच सांगू शकत नाही. महाराज पेठाऱ्यातून गेले का ते पेठाऱ्या बरोबर गेले का त्यांनी वेषांतर केले याची तर इतिहासातही पुष्टी नाही. पण राजे सुटले हे तर खरं. आणि तिथे औरंगजेबाचा सत्ता फुटला. कड़ा पहरा, सख्त नजरबंदी, फिर भी वो शिवा फरार हो गया। कौन है वो गद्दार? किसने की नमक हरामी? अरे उस शिवा को तो हम बाद में देख लेंगे, पहले ये पता लगाना होगा किसने उस शिवा की मदद की। जिसने भी उसकी मदद की होगी हम उसको जिंदा गाड़ देंगे। पहले तुम्हारे थे फौलाद खान, तुम्हारे। बादशाह सलामत बड़ा पहरा था, आने जाने वाले लोगों पे कड़ी नजर रखी हुई थी, फिर भी शिवा गायब हो गया, मानो जैसे हवा में गुम हो गया। फौलाद खान हवा में गायब हुआ या आसमान निकल गया या जमीन खा गई? जिम्मेदार सिर्फ तुम हो फौलाद खान, सिर्फ तुम। कसूर माफ जहापना, एक मौका दीजिए तलाशने का, सिर्फ एक मौका। माफी जहापना, पर कैसे और कहाँ ढूंढेंगे उस शिवाजी को? पहला पहरा हमारा था, दूसरा फौलाद खान का था और तीसरा तो खुद जहापना का था, फिर भी वो शिवा भाग गया। जहापना, आगरा की हवाओं में तो ये चर्चे है कि शिवा एक ही बार दो दो जगह पे दिखाई देता है और पलक झपकते ही गायब हो जाता है। खामोश फौलाद खान, खामोश। पागल हो गए हो तुम जो ऐसी बेफजूल की मनगढ़ंत कहानी सुना रहे हो हमें। बादशाह सलामत, आपको तो पता है ये फौलाद खान आपके लिए मर मिटने को तैयार है, लेकिन फिर भी हमें ये लगता है कि भागकर भी शिवा ज्यादा दूर भाग नहीं पाएगा। ढूंढो, हर घर में ढूंढो, हर तहखाने में ढूंढो, खेत खलिहानों में ढूंढो उसको, कहीं न कहीं तो शिवा मिल ही जाएगा। राम सिंह। जी जहापना, उस शिवाजी को ढूंढने के लिए हम अपने जान की बाजी लगा देंगे। तुम लोग उस काफिर शिवा को जानते नहीं, उसके काम करने का, उसके सोचने का तरीका बिल्कुल अलग है। जो काम करने में लोग 1 महीना लगा देते हैं, वही काम वो काफिर शिवा 1 दिन में कर देता है। चीते की चपलता और घोड़े की रफ्तार दी है उसे ऊपर वाले ने। मेरी शक्ल क्या देख रहे हो? जाओ जाओ तलाशो उसे, हमें वो शिवा चाहिए, चाहे वो जिंदा हो या मुर्दा। जो जहापना। अखेर आग्र्यातून सुटून वेषांतर करत करत हजारो मैल तोडत महाराज एका साधू संताच्या वेशात आई समोर प्रकट झाले. भिक्षाम दे, भिक्षाम दे। त्यांच्या राहण्या व खाण्याची सोय करा. थांबा, अरे उठा, साधू संत काही गृहस्थी यांचे पाया पडतात का? उठा बघू, उठा. हो साहेब,
होय आऊसाहेब, तुमचा शुभ. किती वाट बघायला लावली लेकरा. तावडीतून पळाला. धन्य झालो आम्ही. आऊसाहेब, त्या औरंगजेबानं आमचा विश्वासघात केला, आम्हाला कैद केले, पण त्याला आमच्या स्वराज्याची ओढ कळलीच नाही. त्याला आमच्या आऊसाहेबांच्या आशीर्वादाचं बळ कळलंच नाही. आऊसाहेब, तुमच्या आशीर्वादाच्या बळाने आम्ही सुखरूप परतलो. राजे चला आत या. महाराज तुम्हाला तुम्ही खरंच सांगा. होय सोयराबाई. पण आमचे बाळराजे ते कुठे दिसत नाही. सोयराबाई, परतीचा प्रवास बाळराजांना सोसला नाही. आम्ही त्यांचं कृष्ण अर्पण करून आलो. बाबा शंभूराजे. अरे बाळा, महाराजांनी सगळ्या स्वराज्यात ही बातमी पसरवली की शंभूराजांचा काळ झालाय. पण खरं तर ही बातमी शंभूराजांना कोणी पकडू नये म्हणून पसरवली. कृष्णार्पण करून आले म्हणजेच महाराज बाळराजांना मथुरेत कृष्णाजी पंथांपाशी सोडून आले. बाबा, महाराज कसले हुशार होते हो. अरे बाळा, जेव्हा धैर्य, इच्छा आणि हट्ट असतोय ना, तेव्हा अडवायचे काम कोणीच पार पाडू शकत नाही. पण आज जर जग सुधारायचे म्हटले की कोणीच पुढे येत नाही. सगळे म्हणतात की शिवाजी जन्मावा, पण शेजारच्या घरी. आपल्याला आपल्या 4 भिंती पलीकडचं काय दिसतं रे. हे विश्वाची माझे घर. म्हणून जगाकडे पाहिले ना बाळा, की जग आपोआप सुधरेल.